इचलकरंजीत भुयारी गटार योजना तसंच भूमिगत गॅस वितरण नलिकेच्या नियोजन शून्य कामामुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीनं घोषणाबाजी करत इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी अंगावर माती चिखल लावून प्रशासनाचं लक्ष वेधलं। इचलकरंजीतील मुख्य मार्गासह गल्लीबोळातील रस्तेही विकास कामांसाठी खोदण्यात आले, मात्र त्यांची वेळीच दुरुस्ती केलेली नाही, पॅचवर्कही झालेलं नाही। आता पावसाळा सुरू झाल्यानं खोदलेले हे रस्ते खड्डेमय चिखलमय झालेत। या खराब रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिक वाहनधारकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागतीये। त्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीनं घोषणाबाजी करत इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। विकास कामांना विरोध नाही, भुयारी गटार योजना आणि भूमिगत गॅस वितरण नलिका शहराला आवश्यकच आहे, मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतंय। हा नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ मनसे कदापि सहन करणार नसल्याचं ठणकावत आंदोलकांनी रस्ते दुरुस्तीची मागणी केली। यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्यासह उपाययोजनांबाबत संबंधित विभागाला आदेश दिले। या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रताप पाटील, वैभव भोसले, मनोहर जोशी, नितीन कटके, प्रमोद भाटले, सिकंदर मुजावर, रोहित कोटकर, महिला सेना शहराध्यक्ष रसिका साळुंखे, हेमा सावणूर, बेगम नदाफ, शाहीन खानापुरे, तन्मय तांबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते।